नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मुंबईकरांचा प्रवास आता जलद गतीनं होणार आहे. मुंबईत आता बाईक टॅक्सी धावणार आहे. राज्य सरकारनं त्यासाठी नियमावली सुद्धा तयार केलेली आहे. प्रत्येक बाईक टॅक्सीला GPS तसंच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशाला हेल्मेट सुद्धा अनिवार्य असेल. सेवा देणाऱ्या कंपनीकडे किमान 50 दुचाकी वाहनांचा ताफा आवश्यक असेल, तर 50 बाईक्सचं नोंदणी शुल्क 1,00,000 रुपये इतकं असेल. दुसरीकडे बाईक टॅक्सीला रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी मात्र विरोध केलेला आहे. म्हणून नेमका हा प्रकल्प कसा राबवला जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि यानंतर आता शेती संदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा ॲग्रोवन टॉप 10च्या माध्यमातून. टोमॅटोची आवक वाढल्यानं दरात मोठी घट झाली आहे. 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी बाजार समित्यांमध्ये 5,000 विकलेला टोमॅटो आता 1,200 रुपयांनी विकावा लागतोय. बाजारात एकाच महिन्यात झालेल्या पडझडीनं शेतकरी मात्र चांगलेच अडचणीत आले. हळदीला वाढती मागणी आणि कमी आवकेमुळे हळदीच्या भावात साधारण सुधारणा दिसून येते. गेल्या 3 दिवसांमध्ये हळदीचे भाव क्विंटल मागे 700 ते 1,000 रुपयांना सुधारले. नव्या मालाची आवक पुढील 3 आठवड्यांमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणूनच दरात चढ उतार राहू शकतो असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात लाल मिरचीचा भाव काही आठवड्यांपासून दबावातच दिसतोय. सध्या बाजारात लाल मिरचीला वाण आणि गुणवत्तेप्रमाणे 13,000 ते 18,000 रुपयांचा भाव मिळतोय. बाजारातील मिरचीची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाजही व्यापारी व्यक्त करतायत. सध्या मुगाची आवक काहीशी कमी झालेली आहे. मात्र यंदा देशात मुगाचं उत्पादन आणि आयात वाढली असून त्याचा दबाव दरावरती दिसून येतोय. मुगाला सरासरी प्रति क्विंटल 6,500 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पाम तेलाचे भाव वाढल्यानं भारतात पाम तेलाची आयात कमी झाल्यानं सोया तेलाची आयात वाढलेली आहे. नव्या तेल विपणन वर्षात पहिल्या 2 महिन्यांमध्ये पाम तेलाची आयात 24% कमी झाली आहे, तर सोया तेलाची आयात 73% वाढली आहे. सोया तेलाची आयात वाढल्याचा फटका देशातील शेतकऱ्यांनाही बसलाय. मावळच्या सुंदुबरे गावातील शेतकरी निशिगंधा आणि फुलाच्या पिकातून वर्षाकाठी 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न मिळवत आहेत. निशिगंधाचं फूल यायला 6 महिन्यांचा कालावधी लागतो. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन यातून मिळू शकतं. धुळ्यातील नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. या अंतर्गत 5,30,045 शेतकऱ्यांना 46,83,000 रुपये वितरित झालेत. मदतीची ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. पाम तेलाचे भाव वाढल्यानं भारतात पाम तेलाची आयात कमी होतीये, तर सोया तेलाची आयात वाढली आहे. नव्या तेल विपणन वर्षात पहिल्या 2 महिन्यांमध्ये पाम तेलाची आयात 24% कमी झाली आहे, तर सोया तेलाची आयात 73% वाढली आहे. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतला गारवा कमी झाला असून आता तापमानात वाढ झालेली आहे. मुंबईत पुढचे 2 दिवस ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय. ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढण्याचीही शक्यता आहे. तसंच या काळात हलक्या सरींची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हवामानशास्त्र विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी 32 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रात 35.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आणि यानंतर आता 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा. नायलॉन मांजा प्रकरणी 3 दिवसांत मुंबई पोलिसांनी 19 गुन्हे दाखल केलेत. नायलॉन मांजाची विक्री आणि वापरास बंदी असल्यानं मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे.
वर्ध्यात गुन्हे शोध पथकानं दुकानात असलेला प्रतिबंधित 40,000चा नायलॉन मांजा जप्त केलाय. पोलिसांनी पतंग विक्री करणारे दुकानावरती छापा घालताना नायलॉन मांजा जप्त केलाय. या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापराविरोधात नाशिक पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. नायलॉन मांजा विक्रेत्यांसहच वापरकर्त्यांवर सुद्धा कारवाई करण्यात येते, तर इंदिरानगर पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. नाशिकच्या पाथर्डी इंदिरानगर परिसरात नायलॉन मांजानं एका तरुणाचा बळी घेतलाय. या तरुणाचं लग्न काहीच दिवसांनी होणार होतं. मृत्यूचा आघात त्याची बहीण सहन करू शकली नाही. भावाच्या मृत्यूची बातमी समजताच बहिणीने टाकून फोडला. हिंगोलीत सुद्धा एकाचा नायलॉन मांजानं गळा कापला गेलाय. शेख शेरू नामक वय 45 वर्षीय व्यक्तीला तब्बल 22 टाके लागलेत. दुचाकीवरून जातानाच ही घटना घडली आहे. नायलॉन मांजापासून बचावासाठी पुण्यात मनसेनं अनोखा उपक्रम राबवलाय. झाशीची राणी चौकात दुचाकींना तारा मनसेकडून मोफत बसवल्या जात आहेत. नायलॉनमुळे गळा चिरल्याच्या अनेक घटना दिवसभरात घडल्या आहेत. आणि आता राजकीय गोटातून एक मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यात मोदींच्या हस्ते युद्धनौकांचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. मुंबईच्या नौदल गोदीत INS सुरत, INS निलगिरी आणि INS वागशीर या नौदल युद्धनौकांचं राष्ट्रार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचंही मोदी उद्घाटन करतील. 9 एकर परिसरात पसरलेलं हे आशियातलं दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर आहे. नवी मुंबईतलं हे एकमेव असं मंदिर असेल ज्यामध्ये इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांचं स्मारक बांधण्यात आलंय. तर पंतप्रधान मोदींचा मुंबईचा दौरा नेमका कसा असेल पाहूयात. सकाळी 9:45 पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल होतील. टायगर गेट नेव्हल डॉक नेव्हीच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहतील. सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान मोदी 3 युद्धनौकांचं राष्ट्रार्पण करतील. नेव्हीच्या आंग्रे सभागृहात महायुतीच्या आमदारांसोबत मग ते संवाद साधतील. दुपारी 3:30 वाजता नवी मुंबईच्या खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडेल. तर असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा मुंबई दौरा. यानंतर पुन्हा 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. बदलापूर नगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आलाय. या विरोधात नगरपालिका कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्यात आला. तसंच नगरपालिकेच्या गेटवरती 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचा हार घालत निषेध केला गेला. मीरा भाईंदर एसटी बस डेपो लवकरच नवीन आराखडा तयार करून भव्य एसटी डेपो उभारण्यात येणार आहे. तात्पुरता कंटेनरमध्ये कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यात महावितरणकडून वीज बिल वसुलीची मोहीम सुरू झाली आहे. मात्र या दरम्यान एका वीज ग्राहकानं वीज वसुली कर्मचाऱ्यांना 7,160 रुपयांची चिल्लर नाणी देऊन टाकलेली आहे. ही चिल्लर नाणींचा वजन 40 किलो असून चिल्लर मोजताना मात्र कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. बारामतीच्या दौंड लोकवस्तीमध्ये 2 तरस प्राण्यांचा शिरकाव झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्वतःचा बचाव करण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी तरस पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी संपर्क करून सुद्धा अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटातील छत्री पॉइंट जवळ झाड पडलं आणि त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. प्रवासी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मार्गावरील झाडाच्या फांद्या तोडून बाजूला करण्यात आल्या. माळशेज घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे लागल्या होत्या.
नवी मुंबईतील दिघा यादवनगर इथे पहाटे आग लागली होती। आगीमध्ये एक रिक्षा, एक टेम्पो आणि 2 दुकानं जळून खाक झाली। MIDC आणि नवी मुंबई मनपाच्या अग्निशमन जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं। महिलांचा आधार घेऊन पुरुषांना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा धुळ्यात पर्दाफाश करण्यात आलाय। देवपूरमध्ये एकाला महिलांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती। मात्र तक्रारीनंतर या टोळीला गजाआड करण्यात आलाय। परभणीमधल्या वसमत रोडवरती वडापावच्या गाडीला लागलेल्या आगीमध्ये 2 गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता। ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली। सदर घटनेचा तपास करत असताना खोडसाळपणे 2 व्यक्तींनी वडापावच्या गाडीला आग लावल्याचं पुढे आलंय। दरम्यान या प्रकरणी दोघांवरती गुन्हाही दाखल झालाय। ऐरोलीमध्ये एकाच रात्री बैठ्या घरांच्या कड्या तोडून चोरट्यांनी घरफोडी केली आहे। घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी आपला डाव साधलाय। दरम्यान रबाळे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। पालघरच्या डहाणूमध्ये महालक्ष्मीगडावरती दर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा गडावरच मृत्यू झालाय। दर्शन घेऊन उतरताना त्याला उलटी झाली आणि लगेच त्याचा मृत्यू झाला। पोटात अन्न नसताना उंचावरती चढल्यानं मिलनचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांचं म्हणणं। तळोजा MIDCमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झालाय। भरधाव कारनं रस्त्यावरून चालत असलेल्या दोघांना उडवलं आणि या धडकेत ही महिला 30 ते 40 फूट लांब फेकली गेली। या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी आहे। सराफ व्यावसायिक पिता पुत्रानं राहत्या घरात विष प्राशन करत आयुष्य संपवलंय। या धक्कादायक घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे। पाण्यात विष टाकून प्राशन करत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। धुळ्यात कोंडाईबारी घाटामध्ये पुतण्यानेच काकाची हत्या करून दरीत फेकलाय। काका दारू पिऊन शिवीगाळ करत असल्याचा राग अनावर झाला आणि त्यामुळे पुतण्याने मित्राच्या मदतीनं काकाची हत्या केली। पोलिसांनी मारेकरी पुतण्या आणि मित्राला ताब्यात घेतलाय। महाकुंभ मेळ्यात मकर संक्रांतीला पहिलं अमृत स्नान म्हणजेच शाही स्नान करण्यात आलं। अमृत स्नानाचा आकडा कोटींच्या पुढे गेलाय। हर हर महादेवाचा जयघोष करत नागा साधूंनी संगमावरती स्नान केलं। हातात तलवार, त्रिशूल, डमरू आणि संपूर्ण अंगावरती राख फासलेले नागा साधू संगमावरती पोहोचले होते। नागा साधूंच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी संगमावरती गर्दीही केली। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात आलेल्या स्टीव्ह जॉब्सच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स आजारी असल्याचं बाबा कैलाशानंद गिरी यांनी सांगितलंय। पॉवेल यांना ॲलर्जी झाली असून त्या शिबिरात आराम करतायत। मात्र गंगा नदीतील स्नानाच्या विधीत पॉवेल सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। महाकुंभमध्ये परदेशातून महादेव भक्त येत आहेत आणि त्यातच आता इटलीमधल्या एका तरुणीचा श्लोक म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मराठी अभिनेता सौरभ चौघुलेनं प्रयागराज इथे पार पडलेल्या महाकुंभ मेळ्याला हजेरी लावत स्नान केलं। तिथे शाही स्नान आणि गंगेत सूर्याला अर्घ्य देतानाचा व्हिडिओ त्याने शेअर केलाय। दिग्गज टेक कंपनी गुगलने सुद्धा महाकुंभची नोंद घेतलेली आहे। दरम्यान गुगलवरती महाकुंभ सर्च केल्याचं संपूर्ण गुगल होम पेजवरती फुलांचा वर्षाव होताना दिसतोय। भगवानगडावरती हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली। भगवान बाबा पुण्यतिथी निमित्तानं मोठी गर्दीही झाली होती। यावेळी जातीय तेढ कमी करून सगळ्यांनी एक होण्याचा संदेश भगवानगडावरून ओबीसी नेत्यांनी दिलाय। अमरावती जिल्ह्यातील बहिरम यात्रेला सुरुवात झाली असून 50,000पेक्षा अधिक नारळ फोडण्यात आले। यात्रेच्या दुसऱ्या आठवड्यात सुद्धा भाविकांची मोठी गर्दी दिसून येते। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती बहिरमची यात्रा भरते।
पौर्णिमेनिमित्त जेजुरीत मानाच्या शिखरी काठीची देवभेट झाली। अनेक वर्षांपासून खैरे यांच्या काठीची शिखर भेट घेण्याची परंपरा आहे। दरवर्षी पौष पौर्णिमेला ही काठी जेजुरी गडावरती येत असते। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती। सकाळीच माऊलींच्या समाधीवरती दुग्धाभिषेक करण्यात आला होता आणि त्यानंतर माऊलींच्या समाधीवरती हलव्याचे दागिने सुद्धा चढवण्यात आले होते। राज्यातील सरकारी शाळांसाठी सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झालाय। राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यात। 2026-27 या शालेय वर्षात सीबीएसई पॅटर्नचा वापर होणार आहे। 10वी-12वी परीक्षेत सीसीटीव्ही अनिवार्य करणं म्हणजेच शिक्षकांवरती अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं शिक्षकांनी म्हटलंय। दरम्यान सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य असावेत असा कोणताही आदेश राज्य मंडळानं काढलेला नाही असं शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलंय। आरटीई प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवल्या जातात। राज्यभरात 1,08,000पेक्षा जास्त जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत। पालकांना 27 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आलेली आहे। वंजारी समाजाची बदनामी केल्याच्या आरोपावरून वकील रत्नाकर चौरे यांनी दमानियांना 5 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोठावलाय।